विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या कॉम्प्युटर फॉर बिझनेसच्या तासिकेमध्ये कन्व्हर्शन ऑफ नंबर फ्रॉम वन बेस टू अनदर बेस हे आज आपण पाहणार आहोत. एका पायाच्या संख्येचे दुसऱ्या पायाच्या संख्येमध्ये रूपांतर कशा पद्धतीने केले जातं हे पाहणार आहोत. द्वयमान संख्येचे दशमान संख्येमध्ये व त्याच्या उलट रूपांतर करण्यासाठी काही पुढील पद्धतींचा मी आपणाला शॉर्ट काही ट्रिक्स आपणास सांगणार आहे. यामध्ये मी ज्या सांगेल त्या तंत्राचा आपण जर वापर केला, काही पुढील पद्धतीचा जर वापर केला तर निश्चितच आपल्याला त्याची सोडवणूक करण्यासाठी सोपे जाते. यामध्ये मग सुरुवातीला मूल्य चौकट या पद्धतीमध्ये कन्वर्शन ऑफ बायनरी टू डेसिमल अँड डेसिमल टू बायनरी नंबर सिस्टीम हे कन्वर्शन पाहत असताना आपण काही मुख्य तंत्राचा आपण वापर करणार आहोत. ती तंत्र मी आपणास काही उदाहरणादाखल समोर मांडणार आहे, जेणेकरून आपणास परीक्षेमध्ये सोडवत असताना या ट्रिक्सचा या तंत्राचा निश्चितच आपणास उपयोग होणार आहे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, हे जे पुढील 3 महत्त्वाच्या गोष्टी मी आपणास सांगणार आहे, बायनरी नंबर टू डेसिमल नंबर आणि डेसिमल नंबर टू बायनरी नंबरचं कन्वर्शन करत असताना याचंही मूल्य ठरवत असताना मग एक विशिष्ट तंत्र वापरलं जातं. या तंत्रामध्ये निश्चितच नंबर 1 सर्वात महत्त्वाची गोष्ट व्हॅल्यू ऑफ बॉक्स टेक्निक. व्हॅल्यू बॉक्स टेक्निक व्हॅल्यू बॉक्स यालाच आपण मूल्य चौकट तंत्र, मूल्य चौकट तंत्र असं याला मराठीत म्हटलं जातं. यासोबतच दुसरं तंत्र संख्या विस्तार पद्धती, एक्सपान्शन मेथड, संख्या विस्तार पद्धती. आणि तिसरं तंत्र आणि महत्त्वाचं तंत्र वापरलं जातं ते म्हणजे गुणाकार भागाकार तंत्र, मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन टेक्निक. गुणाकार आणि भागाकार तंत्र या तिन्ही टेक्निकचा वापर करून आपण कोणत्याही संख्येतील 8 अंकी असेल, 9 अंकी असेल, कितीही मोठ्या संख्येतील बायनरी संख्या ती आपण एका विशिष्ट चौकटीमध्ये मांडू शकतो. याला आपण मूल्य चौकट तंत्रामध्ये, या तंत्रात विविध मूल्याच्या चौकटीवरून एका बॉक्स दाखल मी तुम्हाला ही 8 स्थानीय बायनरी संख्येची मूल्य चौकट कशा पद्धतीने असते ती या ठिकाणी सांगणार आहे. मग या ठिकाणी मूल्य चौकट ज्याचं मूल्य बायनरी नंबर सिस्टीममध्ये कशा पद्धतीने त्या बॉक्सचं आहे ते ठरवलं जातं. 8 स्थानी आपण एक मूल्य चौकट पाहू. यामध्ये हे ठरवत असताना शेवटच्या या बॉक्समध्ये 8 अंकीय स्थान लिहित असताना या ठिकाणी या मूल्य चौकटीमध्ये पहिल्या बॉक्समध्ये 1, त्याचं दुसरं मूल्य 2, 2, तिसऱ्या अंकी येणारं मूल्य 4, त्याच्यानंतर येणारं मूल्य 8, त्याच्यानंतर येणारं मूल्य 16, 32, 64 आणि 128 आणि अशा पद्धतीनं ते वाढत जाईल. मग या बॉक्सनुसार बायनरी संख्येचे दशमान संख्येमध्ये रूपांतर करण्यासाठी या 8 स्थानापर्यंतच्या चौकटीत दिलेल्या आहेत.
या चौकटीमध्ये त्या प्रत्येक स्थानाचं मूल्य दिलेलं आहे. म्हणजे जास्तीत जास्त 8 स्थानीय बायनरी संख्या दशमान संख्या पद्धतीत रूपांतर करण्यासाठी निश्चितच या चौकट तंत्राचा वापर करता येईल. आणखी मोठ्या संख्येचे रूपांतर करावयाचे झाल्यास आणखी एवढ्या मूल्याची चौकट आपल्याला तयार करावी लागेल. या चौकटीचे वैशिष्ट्य म्हणजे अगदी उजवीकडील शेवटच्या चौकटीचे मूल्य हे 1 आहे. मग त्या चौकटीपासून जसजसे आपण डाव्या बाजूला जाऊ तसतसं या चौकटीचं मूल्य अगोदरच्या चौकटीपेक्षा निश्चितच दुप्पट होत असलेले आढळते. 1 त्याच्या दुप्पट, 2 वेल नंतर डबल 4, डबल 8 नाही 4 × 2 4 8 याचं डबल 16, 16च्या डबल 32, 32च्या डबल 64 आणि 64 डबल 168. त्याच्यानंतर हे परत ते त्या चौकटीचं मूल्य हे दुप्पट झालेलं असेल. मग या चौकटीचा वापर कशा पद्धतीनं केला जातो आता आपण ते एखाद्या उदाहरणादाखल पाहू. मग त्यासाठी आपण एक उदाहरण घेऊ आपणासमोर. ज्या दशमान संख्येचं रूपांतर असेल किंवा या बायनरी संख्या आपल्याला संख्येचं रूपांतर दशमान संख्येत रूपांतर करायचं असेल तर या चौकट तंत्राचा वापर करून आपण काही गोष्टी निश्चितच ती उदाहरणादाखल सोडवू शकतो. उदाहरणार्थ या ठिकाणी उदाहरण देत असताना 1 1 0 1 0 1 0 1 1 0 1. मग या बायनरी संख्येचं दशमान संख्येमध्ये रूपांतर करायचं आहे. ही संख्या ही बायनरी आहे हे दर्शवण्यासाठी या ठिकाणी आपण 2 लिहितो. मग या बायनरी संख्येचं कन्व्हर्शन आपल्याला डेसिमल नंबर सिस्टीममध्ये करायचं. मग या बायनरी नंबर सिस्टीमचं डेसिमल संख्येमध्ये रूपांतर करण्यासाठी आपण निश्चितच याच तंत्राचा वापर करणार आहोत. याच टेक्निकचा आपण वापर करणार आहोत. मग यामध्ये प्रामुख्यानं या मूल्य चौकटीमध्ये चौकटीचं मूल्य लिहिलेलं आहे. याला आपण चौकटीचे मूल्य असं म्हणतो. चौकटीचे मूल्य आणि त्याच्या खाली जी संख्या दर्शवणार आहोत ती म्हणजे बायनरी संख्या. निश्चितच विद्यार्थी मित्रांनो या टेक्निकचा जर वापर आपण केला व्यवहारामध्ये निश्चितच अशा गणितीय प्रक्रिया आपणास सोडवण्यासाठी खूप सोप्या जातील. पण डेसिमलचं बायनरीमध्ये असेल आणि बायनरीचं डेसिमलमध्ये असेल या दोन्हीही गोष्टी आपणास उदाहरणासह बोर्डावर सगळ्या सोडून दिल्या जातील. परंतु निश्चितच काही उदाहरणं आपणास घरी सोडवण्यास दिल्यानंतर आपण ती निश्चितच सोडवावी. त्याच्यात काही अडचण आल्यास निश्चितच 94 036 30 499 या माझ्या फोनवर आपण निश्चितच केव्हाही संपर्क साधून त्याची सोडवणूक कशा पद्धतीने करायची काही अडचणी आल्यास निश्चितच आपण कॉन्टॅक्ट करावा. मग यानंतर विद्यार्थी मित्रांनो या चौकटीचं मूल्य बायनरीमध्ये आपण लिहिलेलं आहे. मग बायनरी संख्या मांडत असताना ज्या चौकटीमध्ये ज्या मूल्याची बेरीज आपल्याला करावी लागेल आणि ती बेरीज म्हणजेच आपलं उत्तर होय. उदाहरणार्थ या खाली दिलेल्या उदाहरणाची मांडणी करत असताना आपण राईट साईडनं त्याला लिहू 1 0 1 0 परत 1 0 1 1. मग अशा पद्धतीनं याची मांडणी केलेली असताना ही आहे ती बायनरी संख्या 1 1 0 1 0 1 0 1 इज अ बायनरी नंबर. मग याची मांडणी आपण या बॉक्समध्ये केली असता या बॉक्समध्ये चौकटीचं मूल्य 1 2 4 8 16 32 64 आणि 128. मग या 8 अंकाची मांडणी आपण बायनरीची संख्या लिहिलेली असताना याची सोडवणूक करण्यासाठी ती आपण याची सोडवणूक हे बॉक्समध्ये लिहिल्यानंतर याची सोडवणूक करण्यासाठी आपण एका छोट्या आणि चांगल्या तंत्राचा वापर करणार आहोत जेणेकरून आपल्याला याच्यातून उत्तरच मिळेल.
मग या ठिकाणी ज्या ठिकाणी हा डिजिट आहे 1, 1चं जे चौकट मूल्य आहे 128 प्लस या 1चं चौकट मूल्य आहे 64 प्लस या 0चं मूल्य आहे निश्चितच 32, परंतु या 0चं व्हॅल्यू या ठिकाणी नसल्या कारणाने आपण ही 32 संख्या लिहिणार नाही, म्हणजेच ते 0 आहे. 0 into 32 is equal to 0. Then 1, here is a binary number 1 is value is चौकट मूल्य त्याचं 16 आहे. Then next 0 value 0. Here 1 value 4 plus 4. Then binary number 0 and his value is 2 plus 0 into 2 0. Then 1 बायनरी मूल्य 1 आहे आणि त्याचे चौकट मूल्य 1 आहे म्हणून प्लस 1. मग याची सोडवणूक करत असताना 128 प्लस 64 प्लस 16 प्लस 4 आणि प्लस 1 इज इक्वल टू जी काही संख्या येईल ती डेसिमल नंबर असेल. याची बेरीज केली असता 213 हे आपलं आन्सर या ठिकाणी आलेलं आहे. मग याची मांडणी करत असताना 1 1 0 1 0 1 0 1 is a binary number system is equal to 213 डेसिमल नंबर. मग या बायनरी नंबरचं कन्व्हर्शन आपण या डेसिमल नंबरमध्ये केलेलं आहे. मग आता याच मूल्य चौकटीच्या मदतीनं आपण निश्चितच दशमान संख्येचं रूपांतर डेसिमल नंबर सिस्टीम कन्वर्ट टू बायनरी नंबर सिस्टीममध्ये कशा पद्धतीनं केलं जातं हेही आपण पाहू. मग यामध्ये निश्चितच उदाहरणादाखल तुम्हाला 57 या दशमान संख्येचं द्वयमान संख्येमध्ये रूपांतर करावायचं असेल, 57 या डेसिमल नंबरचं कन्व्हर्शन बायनरी नंबर सिस्टीममध्ये करावायचं असेल तर यासाठी काही खालील स्टेप्स आपणास सोडवाव्या लागतील, ज्यामध्ये दिलेली दशमान संख्या ही मूल्य चौकटीतील सर्वात डावीकडच्या संख्येपेक्षा मोठी आहे का लहान आहे हे पाहावे लागेल. मोठी असेल तर या चौकटीमध्ये आणखी डावीकडे दशमान संख्येला आवश्यक तेवढ्या मूल्य चौकटी तयार कराव्या लागतील आणि दिलेली दशमान संख्या या मूल्य चौकटीतील वरच्या चौकोनामध्ये बसत असेल तर त्याच्या खालच्या चौकोनात 1 ही संख्या लिहावी, नसेल तर 0 लिहावं लागेल. मग मूल्य चौकटीमध्ये या उदाहरणाच्या संदर्भात पाहिल्यास 57 ही दशमान संख्या 64 पेक्षा लहान आहे. मूल्य चौकटीमध्ये 64 या संख्येपेक्षा निश्चितच ती लहान आहे. मग लहान असलेली चौकट त्याच्यानंतर 32 आहे. या चौकोनाच्या खालच्या चौकोनात 1 हा आकडा आहे, तो लिहा. मग 57 या मूळ संख्येमधून 32 ही संख्या वजा करा. शिल्लक राहिलेली जी 25 ही संख्या कोणत्या चौकोनातील मूल्यामध्ये आहे ते पाहावे लागेल. मग अशा प्रकारे जोपर्यंत बाकी शून्य येत नाही तोपर्यंत पायरी 2 व 3 ची पुनरावृत्ती करावी लागते. शिल्लक राहिलेल्या बाकीच्या खालच्या चौकोनामध्ये 0 ही संख्या लिहावी. अशा प्रकारे बायनरी संख्या मिळेल. चौकट मूल्य आणि परत त्याचं बायनरी मूल्य हे निश्चितच काढणार. मग ज्या ज्या ठिकाणी या अंकाची पूर्तता होते, जसे उदाहरणादाखल सांगायचं झाल्यास यानंतर आपण चौकट मूल्य पाहिलेलं आहे, या ठिकाणी बायनरी पाहिलेलं आहे. मग या चौकट मूल्यामध्ये या 57चं व्हॅल्यू बसत नाही म्हणून या ठिकाणी 0, परत या ठिकाणी 0. 32 हे 57च्या अंतर्गत येतं
म्हणजेच या ठिकाणी 1, परत 57च्या अंतर्गतच या ठिकाणी 16 येतं, म्हणून या ठिकाणी 1. तिसरा अंक चौकट मूल्य 8 आहे, त्याही ठिकाणी त्याचं मूल्य 1. मग हे करत असताना या ठिकाणी येणारं स्थान परत 0 आहे, या ठिकाणी चौकट मूल्य 0 आहे आणि लास्टला येणारं जे काय त्याचं व्हॅल्यू आहे ती 1 आहे. मग याची सोडवणूक करत असताना, याची मांडणी करत असताना आपण (57) = 32 + 16 + 8 आणि +1. 64ला 0 आहे, 32ला 1 आहे, म्हणून या ठिकाणी व्हॅल्यू त्याचं 1चं 32 + 16 + 8 0 व्हॅल्यू 0 0 व्हॅल्यू 0 1:1 व्हॅल्यू = 57. मग या ठिकाणी हे 57 हे डेसिमल आहे आणि त्याचं आन्सर अशा पद्धतीनं आपल्याला लिहावं लागेल, जसे 1 1 1 0 0 1 इज बायनरी नंबर, डेसिमल टू बायनरी आणि बायनरी टू डेसिमल. मग याच्यामध्ये ही पद्धती केवळ बायनरी संख्येचे दशमान संख्येमध्ये रूपांतर करण्यासाठी वापरली जाते. बायनरी संख्येचं रूपांतर दशमान संख्यामध्ये करण्यासाठी आपण या पद्धतीचा वापर करतो. मग या पद्धतीचा वापर कशा पद्धतीनं केला जातो, जसे 1 1 0 1 1 1 1 0 1 1 या बायनरी संख्येचे दशमान संख्येमध्ये जर रूपांतर करायचं असेल 1 1 0 1 1. नेक्स्ट आपण एक्झाम्पल पाहू. यावरून आपण एक सोप्या मेथडनं बायनरी टू डेसिमल आणि डेसिमल टू बायनरी ही संख्या पाहणार आहोत. अगदी डेसिमल नंबर सिस्टीम, बायनरी नंबर सिस्टीममध्ये खूप सोप्या पद्धतीनं आपल्याला उदाहरणादाखल याच ठिकाणी सोडून देण्यात येईल. त्यामुळे निश्चितच आपण या नंबर सिस्टीम आपल्या पहिल्या टॉपिकमधील या मुद्द्याचा मी दिलेल्या पद्धतीने अभ्यास केला, निश्चितच आपण यामध्ये चांगले मार्क्स मिळवाल. 1 1 0 1 1 0 1 1 धिस इज अ बायनरी नंबर. मग या बायनरी नंबरचं दशमान संख्येमध्ये रूपांतर करायचं असेल ते मी काही खालील स्टेप्स तुम्हाला देणार आहे, सांगणार आहे. दिलेल्या संख्येचा पाया विचारात घ्या. बायनरी संख्येचा पाया हा 2 आहे. अगदी डावीकडच्या आकड्यापासून प्रत्येक आकडा व पायाच्या घातांकाचा गुणाकार करा. पायाच्या घातांकाचा गुणाकार करा. पायाचा घातांक विचारात घेताना अगदी उजवीकडच्या आकड्यासाठी पायाचा घातांक 0 घ्यावा व त्यानंतरच्या प्रत्येक डावीकडून उजवीकडे येत असताना डाव्या आकड्यासाठी पायाचा घातांक 1 ने वाढवित जावा. 0 1 2 3 4 अशा पद्धतीनं तो पाया त्याचा घातांक वाढविला जावा. हेच याची मांडणी करत असताना जसं पाया जो काही आहे पाया 2 त्याचा घात पहिल्यांदा सुरुवातीला आपण 0 लिहितो, त्यानंतर 1 लिहितो, त्याच्यानंतर पाया 2 लिहितो, त्यानंतर 3 लिहितो, त्यानंतर 4 लिहितो, त्यानंतर 5 लिहितो. मी या ठिकाणी या उदाहरणामध्ये 1 1 0 1 1 एकूण 5 अंक आपल्यासमोर दिलेले आहेत. डावीकडून उजवीकडील अंक मोजले असता 5 होतात. मग याची मांडणी करत असताना मग या ठिकाणी सुरुवातीला घात मोजत असताना एकदम लास्ट याची मांडणी करत असताना 1 1 0 1 1 = शेवटच्या अंकाचा घात 0 1 2 3 4 4 मीन्स 1 =
1 इज इक्वल टू त्याचा पाया त्याचा घात हा 4 आहे प्लस सेकंडली 0 1 2 3 याचा पाया 2 त्याचा घात 3 नेक्स्ट 0 प्लस याचं व्हॅल्यू 0 त्याचा घात हा कोणत्या अंकी आहे 0 1 आणि 2 0 इंटू 2 त्याचा घात हा 2 आहे प्लस 1 इंटू 2 चा घात 1 आहे आणि देन लास्टली 1 इंटू 2 चा घात 0 आहे. मग याची मांडणी करत असताना याची सोडवणूक करत असताना निश्चितच त्याची पायरी म्हणजेच 2 चा घात त्याची पायरीनुसार गुणाकार संख्या ही मिळवावी लागते. सर्व संख्यांची नंतर बेरीज करावी लागते. मग या पायऱ्यानुसार आपले दिलेले उदाहरण आपल्याला अशा पद्धतीनं सोडवता येईल. निश्चितच या 2चं 4 या घाताच्या ठिकाणी त्याचं मूल्य हे 16 असतं 1 इंटू 16. नेक्स्ट 2 चा घात 3 आहे त्याचं मूल्य आहे 1:8 प्लस 0 इंटू 2 चा घात 4 आहे परंतु त्याचं मूल्य 0 इंटू 4 प्लस 1 इंटू 2चं व्हॅल्यू हे 2 आहे अँड नेक्स्ट प्लस 1 इंटू 2 त्याचं व्हॅल्यू 1 आहे 1 इंटू 1. मग या पद्धतीनुसार ज्यावेळेस आपण एखादं उदाहरण सोडवतो या उदाहरणाची मांडणी करत असताना निश्चितच विद्यार्थी मित्रांनो तो आपल्याला अंक भेटून येईल 16 × 16 प्लस 8 × 8 प्लस 0 4 0 प्लस 2 1 2 आणि प्लस 1 इंटू 1 इज इक्वल टू 27. 24 25 27 हा जो अंक आलेला आहे यामध्ये उदाहरणादाखल आपण या अंकाची मांडणी केली असता आपणासमोर 1 इंटू 16 1 इंटू 8 0 इंटू 4 1 इंटू 2 अँड 1 इंटू 1 याची सोडवणूक करत असताना निश्चितच ते सोडवल्यानंतर जो काही आपल्याला अंक मिळणार आहे तर हेअर इज अ 27 इज अ डेसिमल. मग या बायनरी नंबर सिस्टीमची सोडवणूक करत असताना बायनरी कन्व्हर्शन इंटू डेसिमल नंबर अँड डेसिमल नंबर कन्व्हर्शन टू बायनरी या दोन्ही पद्धतीमध्ये निश्चितच आपल्याला संगणकाला अत्यावश्यक असणारी माहिती ही बायनरीच्या स्वरूपात असते. म्हणजे डेसिमलचं कन्व्हर्शन ते कशा पद्धतीनं बायनरीमध्ये करतो, ऑक्टलचं बायनरीमध्ये कशा पद्धतीने करतो, हेक्साडेसिमलचं तो बायनरीमध्ये कशा पद्धतीने करतो, या सर्वच मेथडचा आपल्याला निश्चितच अभ्यास करायचा आहे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो आपल्यासमोर निश्चितच डेसिमल नंबर सिस्टीम म्हणजे काय, ती कशा पद्धतीने मांडल्या जाते, ती डेसिमल नंबर सिस्टीम आपण पाहिलेली आहे. निश्चितच डेसिमल नंबर सिस्टीम ही संगणकाला ज्ञात असत नाही, परंतु बायनरी नंबर सिस्टीममध्ये 2 अंकाची गणना, डेसिमलचं कन्व्हर्शन तो 2 अंकांमध्ये 0 1 1 0 या पद्धतीनं करतो. मग या बायनरी अंकामध्ये त्याचा पाया असतो 2. मग या 2 या संख्येचा पाया पाहत असताना त्याची सोडवणूक कशा पद्धतीनं केली जाते, बायनरी नंबर सिस्टीममध्ये आपण कोणत्या पद्धतीनं उदाहरण सोडवतो. म्हणून या नंबर सिस्टीममध्ये
जी काही भारतीय शास्त्रज्ञांनी विकसित केलेली ती दशमान संख्या होती. त्या दशमान संख्येबरोबरच रोमन संख्या पद्धती सुद्धा ओळखली जाऊ शकते. मी या सर्वच संख्या पद्धतीचा विचार करता संगणकाला निश्चितच द्वयमान संख्या असेल, डेसिमल नंबर सिस्टीम असेल, संगणकाला समजणारी भाषा असेल, ती आणि ती म्हणजे फक्त 1 आणि 0 ही असते. मग यामध्ये पाहत असताना आपण कोणत्याही संख्येतील एनी नंबर त्या डिजिटमध्ये प्रत्येक अंकाचं मूल्य हे निश्चित करत असताना आपण 3 बाबींचा निश्चितच विचार केलेला आहे. त्या 3 गोष्टीमध्ये डिजिट इट सेल्फ, तो आकडा, तो अंक या ठिकाणी महत्त्वाचा आहे. त्यानंतर त्या आकडेचे जो काही अंक आहे आकडा, त्या संख्येतील त्याचं स्थान, तो कोणत्या स्थानी आहे, मग त्या स्थानचं व्हॅल्यू, त्याचं प्लेस व्हॅल्यू ज्याला आपण म्हणतो, डिजिट, प्लेस व्हॅल्यू अँड बेस, त्या संख्येचा पाया. मग अशा पद्धतीनं या दशमान संख्या असेल, बायनरी नंबर सिस्टीम असेल, या सर्वच गोष्टीमध्ये ज्यावेळेस आपण त्याची सोडवणूक करणार आहोत, ते डिजिट असेल, त्याचं प्लेस व्हॅल्यू असेल आणि त्याचा पाया असेल. मग तो दशमान संख्येच्या स्वरूपामध्ये, जसं दशमान संख्येमध्ये 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 इथपर्यंत ती दशमान संख्या आपण मोजतो. मग या दशमान संख्यामध्ये 5718 ही संख्या आपण मांडली, एका बॉक्सच्या स्वरूपामध्ये मांडणी करून दिली असता 5718 या संख्येची सोडवणूक करत असताना त्याचं डिजिट, त्याचं प्लेस मूल्य ते मोजत असताना दशमान संख्या पद्धतीमध्ये उजवीकडून डावीकडे मोजत असताना उजवीकडील शेवटच्या अंकाला आपण एकम असेल, दशम म्हणून दुसऱ्या अंकाला संबोधतो, तिसऱ्या अंकाला शतम असं संबोधतो, चौथ्या अंकाला सहस्त्र असं, आणि 5व्या अंकाला आपण लक्ष, दशलक्ष, अशा पद्धतीने आपण त्याची मोजणी उजवीकडून डाव्या साईडला त्याचं स्थान मूल्य ठरवत असतो. मग दशमान संख्या पद्धतीमध्ये त्याचा पाया मोजत असताना 10चा घात, जसं उजवीकडील शेवटची संख्या, शेवटचा अंक, मग 5718 या उदाहरणामध्ये आपण 8 हा अंक शेवटचा उजव्या साईडला होता. मग त्या ठिकाणी त्याचा पाया हा बेस हा डेसिमल नंबर सिस्टीममध्ये त्याचा पाया हा 10 आहे. मग 10चा घात हा 0, शेवटच्या अंकाला 8 या अंकाच्या ठिकाणी आपण ती जी संख्या आहे त्याचं स्थान मूल्य एकम आहे आणि त्याचा पाया हा 10चा घात 0 असा आहे. त्यानंतर 5718 उजव्या साईडने येणारे दुसरा अंक हा आहे तो दशमस्थानी आहे, मग त्याचा पाया 10 आहे परंतु त्याचा घात 1 आहे. परत 5718 मध्ये हा तिसरा अंक उजवीकडून डाव्या साईडला येणारा हा 7 आहे, 7 आहे, तो शतमस्थानी आहे, त्याचं स्थान मूल्य हे शतमस्थानी आहे. मग त्या ठिकाणी त्या 10चं व्हॅल्यू, त्याचा 10 हा पाया बेस आहे, त्याचा घात हा 2 आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, लास्ट अशी ही संख्या कितीही अंकाची असू शकते, परंतु त्याची मांडणी करत असताना आपण एका चौकटीमध्ये त्याची मांडणी केलेली आहे, ती उदाहरणादाखल आपण पाहिलेली आहे. तर शेवटचा डावीकडचा जो अंक आहे तो आपल्या उदाहरणामध्ये 5718 उजवीकडून डावीकडे येणारा अंक 5 असा आहे. मग या 5 मध्ये हा कोणत्या स्थानी आहे, त्याचं स्थान मूल्य काय आहे, तर याचं स्थान मूल्य हे निश्चितच त्याचा पाया 10 आहे, परंतु तो उजवीकडून डावीकडे मोजत असताना चौथ्या स्थानी आहे. 8, 10चा पाया 0, 1 जो आहे त्याचा 10चा पाया 1, 7 जो आहे उजवीकडून डावीकडे येणारा 10चा घात 3 आणि नंतर सहस्त्रस्थानी असणारा 5. मग या 10चा घात 3 अशा पद्धतीनं आपण याची मांडणी करतो. मग हे झालं डेसिमलमध्ये. मग ज्याप्रमाणे डेसिमलमध्ये ही संख्या आपण मांडली 5718, त्याची बॉक्सची मांडणी करून तुम्हाला ती संख्या परत ती दशमान संख्येमध्ये लिहिल्यानंतर ती कशा पद्धतीने सोडवली जाते, परंतु
या उदाहरणावरून आपण असं पाहिलं की संगणकाला ही भाषा डेसिमल नंबर सिस्टीम त्याचं कन्व्हर्शन तो बायनरीमध्ये करतो. मग या 10चा पाया शेवटी 10 आहे. 7 आकड्याचं मूल्य असेल 100 असेल या ठिकाणी, नंतर 5च्या आकड्याचं मूल्य हे 1000 होतं. मग ते अशा पद्धतीने आपण ते उदाहरण सोडलेलं आहे. मग याही संख्येपेक्षा इतरही संख्येचं उदाहरण आपण घेतलं, परंतु संगणकाच्या जगामध्ये आज दशमान संख्या पद्धती उपयोगाची नाही. कारण संगणक हा केवळ आणि केवळ फक्त द्वयमान संख्या पद्धती जाणतो, ज्याला आपण बायनरी नंबर सिस्टीम असं म्हणतो. मग या बायनरी नंबर सिस्टीममध्ये जॉन न्यूमनने जी ही द्वयमान संख्या पद्धतीत अस्तित्वात आणली, त्या संख्येचे दशमान संख्या पद्धतीऐवजी द्वयमान संख्या पद्धतीमध्ये रूपांतर करून ती संगणकाला दिली. म्हणून या पद्धतीचा वापर, या बायनरी नंबर सिस्टीमचा वापर संगणक करू लागलेला आहे. म्हणून डेसिमल नंबर सिस्टीम आणि बायनरी नंबर सिस्टीम यामध्ये आज बायनरी नंबर सिस्टीम पाहिलं, डेसिमल नंबर सिस्टीम पाहिलं. या दोन्हीचं कन्व्हर्शन्स अजून येणाऱ्या पुढच्या तासिकेमध्ये आपण त्याची आन्सर्स पाहणार आहोत. निश्चितच आज या आपण ठिकाणी थांबू. धन्यवाद.